झालं. मस्त आपला स्ट्रॉबेरी शेक थंडगार तयार झाला. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. पुतण्यानं बघा महाबळेश्वरला गेलेले ना, तर तिकडून ते स्ट्रॉबेरी वगैरे आणले होते आणि संपून झाल्या, खाऊन झाल्यानंतर लक्षात आलं थोड्याशा उरल्या आणि म्हटलं याचं काहीतरी आपण करायला पाहिजे होतं, स्ट्रॉबेरी शेक वगैरे किंवा सरबत. तर इतक्याच राहिल्यात. चला तर मी आज स्ट्रॉबेरी शेक करते. तर हे थोडंसं पाणी घालून मीठ टाकून धुवून घेते. बऱ्याचदा काय होतं, स्ट्रॉबेरी आंबट पण असतात, पण ह्या गोड आहेत, आम्ही खाल्ल्या ना, थोड्याशा राहिल्यात. तर म्हटलं चला त्याचा आपण स्ट्रॉबेरी शेक करूया. थोडंसं पाणी घालून हे धुवून घेते आणि हे जे देठं आहेत ती काढून घेते. आणि हे कसं लगेच खराब होतात ना, म्हणून आम्ही संपवल्या. पण थोड्याशा उरल्यावर माझ्या लक्षात आलं की याचं काहीतरी करायला पाहिजे होतं आपण. हरकत नाही, चला इतक्याच आहेत तर याचं मी करते. देठं काढून घेते याची सगळ्याची. त्यात मी आता घालते साखर, छोटी वाटी साखर घालते आणि मिक्सरमधून काढून घेते. तुम्हाला आवडत असेल तर ह्यात पुदिना पण घालू शकता, पण मी नाही घालणार आहे. हे बघा, नुसते साखर घालून मिक्सरमधून काढून घेते मी. हे बघा काय मस्त रंग आला आहे बघा. आता ह्यात मी दूध घालते. परत एकदा थोडंसं फिरवून घेते. झालं. ह्यात तुम्हाला बर्फ टाकायचं असेल तर बर्फ टाका. मस्त असं थंडगार स्ट्रॉबेरी शेक आपण पिऊ शकतो असं करून. सध्या बाजारात पण स्ट्रॉबेरी मिळतातच. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.